ताई, नमस्कार. दोस्तांनो, आपल्या शारीरिक जडणघडणीसोबत आपला भाषा विकासही हळूहळू होत असतो. भाषेचं मूळ बाराखडीत दडलंय. प्रत्येक अक्षरावरून असंख्य शब्द आहेत आणि दैनंदिन जीवनात आपण अनेक शब्दांचा वापर सुद्धा करतो. अनेक नवे शब्द शिकून आपल्या त्या वैयक्तिक शब्दकोशामध्ये सामील होतात आणि आपली शब्द संपत्ती वाढते. त्यामुळे आपल्याला अनेक विषय देखील समजायला सोपं जातं. म्हणूनच वाचते राहा, कारण अर्थपूर्ण वाचनाने आपणही समृद्ध होत जातो. विचारांना एक नवी दिशा मिळते. चला तर मग अभ्यास मस्ती करत आज एक नवं वळण घेऊयात. त्यासाठीच तुमची साथ सोबत करायला मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, सध्या की नाही घरोघरी परीक्षेचं वातावरण आहे. हो. कोणी भूगोलाचा अभ्यास करतंय, कोणी इतिहासाचा करतंय, कोणी गणिताचा करतंय, तर कोणी भाषेचा अभ्यास सुद्धा करताना आपल्याला दिसतंय. हो, मुलं अगदी अभ्यासामध्ये व्यस्त सुद्धा झालेली आहेत. आणि मोठ्या वर्गातले मुलं काय, लहान वर्गातल्या मुलांना सुद्धा आई वडील नकळत येता जाता का होईना पण एखादा प्रश्न नक्कीच विचारतायत. आणि त्यातही पहिला प्रश्न असतो, अरे अभ्यास करतोयस की नाही. हा. हे सगळ्यात महत्वाचं. मुलांनी आपापल्या परीनं नीट नेटका व्यवस्थित अभ्यास केला ना तरी त्यांना परीक्षेमध्ये उत्तम यश नक्कीच मिळू शकतं. बरोबर. कधी कधी मधुलिका, या मुलांना आई वडिलांकडून प्रश्न विचारण्याची गरजच नसते. त्यांचा जो एक कटाक्ष असतो ना मुलांकडे पाहण्याचा, त्यातूनच मुलं योग्य तो संदेश घेऊन अभ्यासाला बसतात. म्हणजे म्हणतात ना त्याला, आईबाबांची नजर सुद्धा पुरेशी आहे त्यासाठी. त्यावरून आपण जसं ताकभात ओळखतो तसं मुलं एका नजरेवरून त्यांचा रोखही ओळखतात. आणि हाच रोग असाच आपल्याला पाहायला मिळतो किंवा मुलांकडे त्याची उत्तरं पटापट ऐकायला मिळतात जेव्हा आपण त्यांच्या समोर एखादं अक्षर ठेवतो आणि त्यांना म्हणतो, यावरनं तुम्हाला माहित असलेले भरपूर शब्द सांगा. आणि हाच अभ्यास आज आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना आपण म्हटलंय की क या अक्षरावरून सुरू होणाऱ्या वस्तू तुमच्या घरामध्ये शोधा आणि त्यांची नावं सांगा. आणि मुलांनी क अक्षराच्या वस्तूंची यादीच्या यादी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. यावरून कळतं की मुलांचं निरीक्षण अगदी बारकाईने का होईना वाढत चाललंय. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. यशस्वी सोत्रे या महानगरपालिका शाळा क्रमांक 115B हिंगणे इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे राहते, तिच्या बरोबरच तिची आई ज्योती सोत्रे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, मग आता चला बोलूयात आपण यशस्वी सोबत. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी ठीक आहे. घरी यशस्वीचा अभ्यास कोण कोण घेतं बरं? मी एकटीच घेते. तिची आई आहे, मी तीच घेते. मी एकटीच. तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मी सगळ्याच विषयाचा जास्त घेते. मराठीचा जास्त आवडतो मला. का बरं? शाळेत असताना तुमचा आवडता विषय होता का मराठी? हो, मराठी होता. मग तुम्ही जेव्हा तिला शिकवता किंवा तिचा अभ्यास घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवतात का? हो, आठवतात की. तुम्ही कधी त्यातला काही गमती जमती सांगता की नाही यशस्वीला? हो, सांगते की अधून मधून. अरे वा.
बरं, यशस्वीने मोठं होऊन काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं तिनं मोठं होऊन टीचरच व्हावं असं वाटतं मला. पण तिची अच्छा, इच्छा तुम्ही पण महत्त्वाची आहे ना. शिक्षिका आहात का? नाही, मी शिक्षिका नाही, पण माझी इच्छा आहे तशी. बरं, खूपच हो. छान. आणि यशस्वी मधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो? तिचं धाडस, प्रत्येक अरे वा, गोष्टीमध्ये धाडस. ती धाडसी म्हणजे नेमकं ती काय करते बरं असं? तिनं शिवजयंती दिवशी भाषण दिलं ना शाळेमध्ये. म्हणजे तिला अजिबात स्टेज फिअर नाहीये तर. हा, धाडसाने करते काही पण. वा वा, आणि एकदा छान. सांगितलं की म्हणजे ती विसरतच नाही कुठली गोष्ट अशी. किती मस्त. आता आम्हाला अशा हुशार यशस्वी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे. हॅलो यशस्वी, हॅलो, कशी आहेस तू? बरी आहे. आणि आता काय करत होतीस? शब्द वाचत होते. अरे वा, म्हणजे तू तुझ्या आवडत्या विषयाचा अभ्यास करत होतीस का? हा, कुठला आहे ग म्हणजे तुझा आवडता विषय? मराठी. बरं, आणि आजचा आपला अभ्यास पण नेमका मराठीचाच आहे. मग आधी आपण अभ्यास करूया की आधी आपण थोड्याशा गप्पा मारूया? अभ्यास. चल मग, तू म्हणते तसंच आपण करूया. आपण आता लगेच अभ्यास करूया. तू पण शाळेतनं आल्यावर असंच करतेस ना, लगेच अभ्यासाला बसतेस ना? हा, व्हेरी गुड गर्ल. मग चल, आम्हाला सांग की तुझ्या घरी क अक्षरापासून सुरू होणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत बरं? कप, कात्री, कपाट, कॅलेंडर, कागद, कापूस, कापूर, कंदील, कढई, केटली, कॅमेरा, कणीस, कॉम्प्युटर, करवत, कुरकुरे, कडधान्य, कॅडबरी. आणि काकडी पण आहे का? हो, कांदा आहे का? आहे. शाबास. बरं, मला सांग तुझं आवडतं अक्षर कुठलं आहे ग? ग. ग अक्षरापासून सुरू होणारे 10 शब्द सांग बघू. गणपती, गवत, गॅस, गंमत, गौरी, गल्ला, गल्ली, गोड, गुळ. पटपट सांगितले तू शब्द आम्हाला. एकदम हुशार आहे यशस्वी. बरं, तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? हा, मग तुझी एखादी आवडती कविता तू आम्हाला म्हणून दाखवतेस का? हा. म्हण. वेडक करू खूप थकल, वेडक करू खूप थकल, येताना घरी वाट चुकल, येताना घरी वाट चुकल, अंधार बघून भलतच भ्याल, अंधार बघून भलतच भ्याल, दमून दमून झोपेला आल, दमून दमून झोपेला आल, शेवटी एकदा घर दिसलं, शेवटी एकदा घर दिसलं, वेडको करू गोड हसलं, वेडको करू गोड हसलं, डोकं ठेवून गवताच्या उशीत, डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या खुशीत, हळूच शिरलं आईच्या खुशीत. खूपच छान म्हणून दाखवलीस तू आम्हाला कविता. आम्हाला सांग, तुला खेळायला पण आवडतं का ग मग? हा, कुठले कुठले आवडते खेळ आहेत बरं तुझे? मला लपाछपी आवडती. आणि कोणासोबत खेळतेस तू? काय काय नाव आहेत तुझ्या मैत्रिणींची? अनुष्का, शर्वी, शिवानी, चिकू, नवीन. मस्त. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? टीचर. आणि कुठला विषय शिकवणार बरं तू सगळ्या विद्यार्थ्यांना? सगळेच विषय. आई, किती छान, मस्त. यशस्वी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, बघ, आपण जेव्हा मुलांना क अक्षरापासून सुरू होणारे शब्द सांगायला सांगितले ना, तेव्हा मुलांनी घरातला कोपरा धुंडाळून काढला. हो. यावरनं मुलांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की नेमकं घराचं आकारमान कसं आहे, म्हणजे कुठली खोली आयताकृती आहे, कुठली खोली चौकोनी आहे, किंवा वरांडा कुठल्या बाजूला आहे, दरवाजा कुठल्या बाजूला येतो, अशा बारीक सारीक गोष्टींची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली असेल हे सुद्धा मुलांच्या लक्षात येईल. हो, खरंच ग. आणि कित्येक वेळा एखाद्या कोपऱ्यात गेल्यानंतर आपल्याला सुद्धा सुचतं, अरे बापरे, हा कोपरा मी गेले कित्येक दिवस पाहिला सुद्धा नव्हता, एवढा कसा दुर्लक्षित राहिला. खरं तर हीच वैशिष्ट्य असतात घर बांधणीची किंवा नगर रचना करताना. हो, बरोबर आहे. आता हेच बघ ना,
नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण योग्य त्या पद्धतीने इमारती बांधतो, रस्त्यांची पुनर्बांधणी सुद्धा करतो, नाही का? हो. पण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्या काळात सुद्धा नगरांची काही वैशिष्ट्ये होती. त्यांची रचना सुद्धा एक दृष्टिकोन ठेवून केली गेलेली होती. खरंय मधुलिका. आणि तेव्हाची सुद्धा नगर रचना ही अत्यंत अभ्यासपूर्व पद्धतीनेच तयार केलेली होती. तेव्हा बघ, अनेक वर्षांचं ते बांधकाम आजही आपल्याला जेव्हा आढळतं तेव्हा ते किती मजबूत आहे हे लक्षात येतं. खरंच ग. आणि अशा वेगवेगळ्या संस्कृतींचा जेव्हा आपण विचार करतो, तिथल्या वैशिष्ट्यांचा विचार करतो, तेव्हा आवर्जून आपल्याला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे हडप्पा संस्कृती. हा, इतिहासामध्ये हे नाव अगदी पहिल्या क्रमांकावर आहे ग. खरंच. आणि आजही त्या संस्कृतीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे बऱ्याचदा बांधकामही केलं जातं. चल मग आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा हा अभ्यास करूयात. त्यांना आपण सांगितलंय की हडप्पा संस्कृतीतील नगरांची वैशिष्ट्य माहीत करा. आणि मुलांनी माहिती मिळवली, शिवाय अचूक उत्तरं सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. शिवकन्या येलडे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेका मांडवा इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या बरोबरच तिचे वडील परमेश्वर येलडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात शिवकन्या सोबत. परमेश्वरजी नमस्कार. 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 शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? छान आहे. आणि कसा सुरू आहे शिवकन्याचा अभ्यास? चांगलं. अच्छा. मग तिचा घरी कोणी अभ्यास घेते की ती स्वतः करते? थोडा घेतो आम्ही. अच्छा. परमेश्वरजी आम्हाला सांगा की तुमच्या शिवकन्याकडून काय काय अपेक्षा आहेत? तिने पुढे जाऊन काय करावं असं आपल्याला वाटतं? डॉक्टर बनावं वाटते. अरे वा, छान. मग त्यानुसार ती अभ्यासही आता तसा करते असं दिसतंय का तुम्हाला? हो. बरं. आता आम्हाला ना तुम्ही तिच्यातला कोणता गुण तुम्हाला आवडतो ते सांगा पाहू. कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला शिवकन्या आवडते? आम्हाला कशी अभ्यासामध्ये चांगली आहे, नाटकामध्ये चांगली आहे. अच्छा. म्हणजे अभ्यासात पण ती चांगली आणि नाचण्यामध्ये पण छान आहे. हा. अरे वा. ओके. आहे का मग शिवकन्या आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हे बघा ना. हॅलो. हॅलो शिवकन्या, कशी आहेस तू? छान. गुड. आणि तुझा अभ्यास पण छान चालू आहे. तू स्वतः करतेस, कधी घरातले अभ्यास घेतात. तर एकूणच तू अभ्यासाला किती वेळ देतेस बरं दिवसातला? किती तास देतेस? 12 तास अभ्यास करते. बापरे, 12 तास? हो. कसं सांग पाहू. शाळेतून आल्याच्या नंतर थोडा वेळ अभ्यास करून आणखीन ट्युशनला पण जाते. सकाळी 2 घंटे अभ्यास करते आणि शाळेत जाते. अरे वा, खूप छान. म्हणजे तू डॉक्टर बनण्याची तयारी आताच सुरू केली आहेस का? हो. खूप छान शिवकन्या. मला सांग, शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम तुला कसा वाटतो? छान वाटतो. आज या कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटतंय? छान वाटते. अरे वा, थँक्यू तुझ्या या प्रतिक्रियेबद्दल. हो. बरं, मग तू आज शाळेत दिलेला अभ्यासही केला असशील. हो. मागच्या प्रश्नाचा अभ्यास करूयात आपण. हो. तर सांग आम्हाला की हडप्पा संस्कृतीतील नगरांची वैशिष्ट्य काय होती बरं? काय माहिती मिळवली आहेस तू? मी घरे एकमेकांना समांतर काटकोनात छेदणारे रस्ते होते. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे होते. घरोघरी शौचालय होती. सार्वजनिक विहिऱ्या होत्या. मातीची पक्की भाजलेली भांडी होती. ओके. हो. आणि हडप्पा संस्कृती कधी अस्तित्वात होती? काही अंदाज आहे तुला? संस्कृती आपल्या पिढ्याकडून आलेली परंपरा पुढे चालवणे. आणि एवढंच टीचर माहित आहे. मग शिवकन्या, तुला डॉक्टर बनायचंय तर तुला विज्ञानाचा पण अभ्यास करायला हवा ना? हो टीचर. गुड. म्हणजे तुला मराठी सोबत विज्ञान हा विषय सुद्धा आवडायला हवा. हा. हो टीचर. गुड. तू आम्हाला काहीतरी वाचून दाखवतेस का शिवकन्या? हो टीचर. मराठी मधली एक कविता म्हणून दाखवतो टीचर. म्हण. माझ्या कवितेचे नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. अशीच का आणि तशीच का. शिकणे कधी संपत नाही. होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का. टेंगींची मान तुकडी का. क्रिकेटची बॅट लाकडी का. सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. अशीच का आणि तशीच का.
शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. खूप छान शिवकन्या, छान म्हटलीस तू कविता. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. बाय बाय. बाय. बघ रेश्मा, या नगर रचनेची वैशिष्ट्य ऐकताना की नाही प्रत्येक जण हरखून गेलं होतं. हो, शिवाय विषयही तसा इंटरेस्टिंगच होता. असं वाटत होतं की आपण एखादी गोष्ट ऐकतोय की काय. ठीक आहे, मग आता गोष्टीचा विषय तू काढलाच आहेस तर एक छानशी गोष्ट सुद्धा ऐकूयात. नक्कीच. आरसा. राजू फार आळशी मुलगा होता. त्याला तोंड धुण्याचा कंटाळा, त्याला आंघोळ करण्याचा कंटाळा, त्याला कपडे बदलायचा कंटाळा, त्याला अभ्यास करायचा कंटाळा. एकदा राजू शाळेत निघाला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, राजू जरा थांब, या आरशात बघ. राजूला आरशात काय दिसले? तोंडावर पाण्याचे ओघळ, केस विस्कळीत झालेले, लावलेला सदरा मळलेला. राजू मनात म्हणाला, किती घाणेरडा दिसतो मी. राजू फार लाजला. राजूने साबण लावून तोंड धुतले, धुतलेले कपडे अंगावर घातले, विस्कटलेले केस नीट फिरवले, गृहपाठ पटपट पूर्ण केला. मग तो आईकडे गेला आणि म्हणाला, बघ आई, आता मी कसा छान दिसतो. आईने राजूचा गृहपाठ तपासून त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि राजूने पोट भरून जेवण केले आणि उड्या मारत मित्रांसोबत शाळेचा रस्ता धरला. आज मात्र राजू खूपच मजेत दिसत होता. रेश्मा बघ, मुलं की नाही गोष्ट ऐकता ऐकता काही ना काहीतरी खाऊ नक्कीच खातात. हो ग मधुलिका. म्हणजे हा खाऊ की नाही काही वेळेस आईने बनवलेला असतो, कधी आजीने बनवलेला असतो. मुलं की नाही चवीवरून पटकन ओळखतात की हा नेमका कोणी बनवलाय ते. हो, कारण एखाद्याच्या हाताची चव आपल्याला कळलेली असते पूर्णपणे. अगदी बरोबर. तसेच काही पदार्थ आहेत ते किती मानव निर्मित आहेत, काही निसर्ग निर्मित आहेत. म्हणजे ह्यांची वर्गवारी की नाही त्याप्रमाणे विज्ञानानं केलेली आहे. बरोबर. पण मधुलिका, यामध्ये सुद्धा बऱ्याचदा मुलांना प्रश्न पडतो की निसर्ग निर्मित पदार्थ कोणते, मानव निर्मित पदार्थ कोणते. चल मग आता हा प्रश्न आपण आणखी थोड्या सोप्या पद्धतीने समजून घेऊयात, कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यासही या संदर्भातलाच दिलाय. त्यांना आपण विचारले की मानव निर्मित पदार्थ कशाला म्हणतात, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ही आपल्या वापरातील पदार्थांमध्ये मानव निर्मित पदार्थ कोणते आहेत, कशाला म्हटलं जातं हे जाणून घेऊयात. चला मग ऐकूया ही छानशी माहिती. मुलांनो, आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी असतात. उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, कपाट, भांडी-कुंडी, कपडे, पुस्तके, साबण इत्यादींसारख्या अनेक वस्तूंचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. या वस्तू कशा तयार होतात, कशापासून तयार होतात, त्या वस्तू ज्या पदार्थांपासून तयार होतात ते पदार्थ कोणते, त्यांचे गुणधर्म काय, या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आणि दैनंदिन वापरातील वस्तूंची निर्मिती कशी केली जाते तेही पाहणार आहोत. पदार्थ आणि वस्तू. मुलांनो, प्रथम आपण पदार्थ म्हणजे काय ते पाहूया. पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. अनेक सूक्ष्म कण एकत्र येऊन पदार्थ तयार होतो आणि मग आपण या पदार्थांच्या वस्तू बनवतो. उदाहरणार्थ टेबल, खुर्च्या किंवा कपाट या वस्तू बनवण्यासाठी लाकूड, प्लास्टिक, पोलाद या पदार्थांचा वापर करतो. कारण अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थांमध्ये, तसेच या पदार्थांना आपल्याला हवा तसा आकारही देता येतो. यावरून असं लक्षात येतं की पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. तुम्ही मला सांगा बरं, एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात का? हो सर, एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. कारण आपल्या रोजच्या वापरातील कापड, धागे, साडी, रुमाल, रजई, गादी, उशी यांसारख्या अनेक वस्तू आपण कापूस वापरून तयार करतो. तसेच लोखंडापासून बांधकामाच्या सळ्या,
टेबल, कपाट, तवा, मोटार गाड्यांचे विविध भाग, विजेचे खांब तयार करतो. ॲल्युमिनियम पासून स्वयंपाकघरातील भांडी, वीज वाहक तारा तयार करतो. अगदी बरोबर. तर असे हे पदार्थ दोन प्रकारचे असतात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. त्यांची माहिती आता आपण घेऊयात. नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ. आपण वस्तू तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरतो ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असं म्हणतात. तर अशा नैसर्गिक पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ असं म्हणतात. मग तुम्ही तुमच्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांची नावे सांगा बरं. कापूस, वेगवेगळ्या प्रकारची माती, धातू व पाणी हे नैसर्गिक पदार्थ आहेत. तर सिमेंट, प्लास्टिक, विटा, नायलॉन हे मानवनिर्मित पदार्थ आहेत. अगदी बरोबर. मुलांनो, आपल्याला सूक्ष्मजीवांपासूनही काही पदार्थ मिळतात. त्यांना आपण जैविक पदार्थ, हवा, माती, पाणी हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत. त्यांना आपण अजैविक पदार्थ म्हणतो. प्राण्यांपासून देखील लोकर, चामडे यांसारखे पदार्थ मिळतात. म्हणूनच त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात. तसेच वनस्पतींपासून कापूस, फळे, रिठा, ताग यांसारखे पदार्थ मिळतात. म्हणून त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ. आता आपण आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची मिळवूया आणि चर्चा करू. तुम्हाला माहित आहे का, आपले दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल, कडुनिंबाची काडी, कोळशाची पूड, राख, मंजन, मीठ, डाळिंबाची साल यांचा उपयोग करत असत. आणि आज आपण दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो. या टूथपेस्टची थोडी अधिक माहिती पुढे आपण करून घेणार आहोत. आजच्या आपल्या स्मार्ट मता सेगमेंटमध्ये माढा तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या सावित्रीबाई फुले गटाच्या सहभागी होत आहेत कविता शेंडे, अनिता शेटे, रंजना वास्ते, राजश्री वास्ते आणि विद्या नकाते. नमस्कार कविताताई, अनिताताई, रंजनाताई, राजश्रीताई आणि विद्याताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? छान मजेत आहोत. छान. मस्त. तुमच्या आवाजातनं उत्साह खूप जाणवतोय. मग असाच उत्साह असतो का आयडिया व्हिडिओचे प्रयोग करताना? हो, असतो ना. असाच उत्साह असतो आमचा. वा वा वा. आणि आतापर्यंत तुम्हाला किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? 19 पासून 29 पर्यंत 10 व्हिडिओ मिळाले. मग ह्या सगळ्याचे प्रयोग करून झालेत का तुमच्या गटात? हो, झालेत. किरण ताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय? सावित्रीबाई फुले. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं, किंवा तुमच्या मनात काय आलं हे नाव ठरवताना? म्हणजे शिक्षणाची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली ना, मग तिथूनच मग महिलांना पण शिक्षण मिळायला चालू झालं. त्यामुळे वाटलं की हे नाव चांगलं आहे आपण द्यायला गटाला. तुम्हाला 19 ते 29 आयडिया व्हिडिओज मिळालेत बरोबर? हो. मग ह्यातला असा कुठला आयडिया व्हिडिओचा प्रयोग होता जो करताना खरंच खूप मजा आली, खूप हसायला आलं? असं काय झालं? कुठला प्रयोग करता आला? आम्हाला ना आठवडा आपला आयडिया व्हिडिओ 23 आहे, तो करताना खूप मजा आली. कारण त्याच्यामध्ये आपलं निवडण्याचं जे काम असते, धान्य निवडणं वगैरे, तर त्याच्यामध्ये तांदूळ, मसूर डाळ, चणा डाळ ह्यांच्या सहाय्याने हार बनवणं, म्हणजे आपल्या घरात असणाऱ्या वस्तू त्यांचा वापर करून नवीन कलाकृती कशी करायची ते आम्हाला समजलं. आणि तो खेळ खेळत असताना खूप आनंद पण मिळाला. म्हणजे एकूण मजा आली तर तुमच्या गटाला? हो. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला त्याच्यामध्ये. मस्त. आता अनिताताई, तुम्ही आम्हाला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? काय केलं होतं त्यामध्ये तुम्ही? काही नवीन शिकूया. त्याच्यामध्ये स्त्रियांनी गोलाकार बसून अनुभवाच्या चिठ्ठ्या, म्हणजे एका भांड्यामध्ये चित्र काढलं होतं, हसणारं, रडणारं, असे 4-5 भावना घेतल्या होत्या. आणि महिला गोल करून बसलेल्या आणि एक महिला टाळ्या वाजवत होती. आणि नंतर ते भांड होतं ते सर्वांकडे फिरत होतं. आणि ज्या ठिकाणी टाळी बंद झाली त्या माताकडे ते भांडे गेलं आणि त्याच्यातून एक तिने जी चिठ्ठी उचलली, त्याच्यामध्ये जी भावना असेल, म्हणजे समजा हसण्याची भावना आली, तर असा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता अनुभव आला आहे की त्यावेळेस त्यांना हसू आला आहे, असा तो अनुभव त्या मातांनी सांगायचा. तुम्ही तुमचा कुठला अनुभव सांगितला? मग तुम्हाला कुठली चिठ्ठी आली होती? जेव्हा माझा छोटा मुलगा लहानपणी शिकत होता बोलायला, त्यावेळेस त्याने डायरेक्ट मला आई न म्हणता, जे घरचे मोठी माणसं होते ज्या नावाने हाक मारत होते त्याच नावाने त्याने मला आवाज दिला. त्यावेळेस घरातले आणि आम्ही सगळेजण हसत होतो. खूपच वेगळं वाटलं असेल नाही का त्याने एकदम असं नावाने हाक मारल्यानंतर? हो. बरोबर. आता रंजनाताईंकडे फोन द्या.
रंजनाताई, तुम्ही आता आम्हाला सांगा की यानंतरचे पुढचे प्रयोग तुम्ही काय काय केले होते तुमच्या गटात? रांगोळी काढले. कशी काढली होती रांगोळी? कशाचा वापर केला होता रांगोळी काढताना? धान्याचा वापर केला होता, परत फुलांचा वापर केला होता. कुठली धान्य वापरलीत? कुठल्या फुलांचा वापर केला? त्यातनं तुम्ही मुलांना काय काय समजावून सांगितलं? कलरची पण रांगोळीचा वापर केला होता आणि गहू पण घेतले होते. गहू, तांदूळ अशा तयार केली होती ती रांगोळी. बरं, आणि ह्याच्यापासून तुम्ही कुठला आकार तयार केला? रांगोळी काढली म्हणजे नेमकं काय, चौकोन, गोल असं काही केलं? गोल आकार केला होता आणि त्याला साईडनं परत छोटे छोटे गोल करून पाकळ्या तयार केल्या होत्या. अरे वा, मस्तच. यानंतर तुम्ही कुठला प्रयोग केला होता तुमच्या गटात? झाडाच्या पानापासून तोरण तयार करून दाराला लावायचं. परत ते म्हणजे झाडांची पानं घेतली होती, आकार वेगवेगळे असतात ना त्याचे, वेगवेगळे पानं तोरण बनवलं. मुलांना पण ते दाखवलं हे पानापासून कसं बनतं, त्यांना ते पण सांगितलं. अरे वा, मस्त. आणि माझा मुलगा पहिलीला आहे ना, त्याला तर पानं खूप गोळा करायची आवड आहे. म्हणजे प्रत्येक झाडाचं पान आणतो त्याचं काहीतरी बनवत असतो तो. अरे, एवढ्या लहान वयात इतकी छान आणि वेगळी आवड आहे, ऐकून खूप छान वाटलं. हो, आणि ते झाडांच्या बिया वगैरे घ्यायचं, ते चिटकावायचं, त्याला आवडतं जास्त. त्याला हस्तकला खूप आवडते. तर हो, तो पहिलीलाच आहे अजून. किती चांगली गोष्ट आहे ही की मुलं काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करू बघत आहेत. हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आता राजश्रीताई, तुम्ही आम्हाला सांगा की यानंतरचा कुठला प्रयोग तुम्ही तुमच्या गटात केला? तालबंद आवाज ओळखणे. अच्छा, मग कुठले आवाज तुम्ही मुलांना ओळखायला लावलेत? गणन, घरातील वस्तू, साहित्य, पक्ष्यांचे आवाज, तबला, पेटी, मोबाईलवर आवाज. तुम्ही हे सगळे प्रयोग करत असताना घरातल्या कुठल्या वस्तूंचा वापर करता? ताट, चमचा, वाटी, पातेलं, काचेचा ग्लास. आम्ही ज्या वर्कशीट सांगतो मुलांना पूर्ण करायला, ते मुलं व्यवस्थितपणे पूर्ण करतात का वेळेत तुमच्या समोर? करतेत ना. मस्त. आता विद्याताई, तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? का बरं, असं का वाटतं? कारण ह्या आयडिया व्हिडिओचा आम्हा सर्व मातांना तर उपयोग होतोच, पण त्याबरोबर आमच्या मुलांना सुद्धा ह्याचा उपयोग होतो. यामध्ये जर काही अडचणी आल्या तर आम्ही शाळेतले शिक्षक आणि शिक्षिकांचं आम्ही मार्गदर्शन घेतो. महिन्यातून एकदा मासिक सभा असते शाळेमध्ये, त्यावेळी आम्ही सर्व लीडर माता तिथं जातात आणि त्यानंतर त्या गटाला मार्गदर्शन करत असतात. आणि ह्यातनं नवीन काहीतरी शिकायला मिळालंय असं वाटतं का तुम्हाला? हो, खूपच छान. ह्या सगळ्या आयडिया व्हिडिओचा आम्हाला खूपच छान उपयोग होतो. आम्ही आमच्या मुलांना, गटातील सर्व मातांना आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना याचा उपयोग खूप छान होतो आणि आम्हाला ही संकल्पना खूप आवडलेली आहे. आम्ही सर्वजणी याच्या निमित्ताने एकत्र येतो. इतर वेळी काय आम्हाला जास्त घराच्या बाहेर जाता येत नाही, महिलांना कामातच गुंतलेल्या असतात महिला, पण या निमित्ताने का महिना आम्ही घराच्या बाहेर पडतो. एकमेकींच्या विचारांची आम्हाला देवाणघेवाण होते आणि आम्हाला खूपच आनंद मिळतो. आम्ही छोटे छोटे गमती जमतीचे खेळ सुद्धा घेतो, एकमेकांचे सुखदुःख पण जाणून घेतो. ऐकून खरंच खूप मस्त वाटलं की या निमित्तानं तुम्हा सगळ्या जणींना एकत्रित यायला मिळतं. पण मग तुमच्या आठवड्याची मीटिंग जी आहे, एकत्रित भेटण्याचा वार, तो कुठला वारी ठरलेला आहे? सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 पैकी एक मीटिंगला आम्ही एकत्र येतो. आणि तेव्हा मुलं पण तुमच्या सोबत असतात का? हो, मुलं पण असतात आणि अशीच वेळ आम्ही निवडतो की ज्यावेळी मुलं पण आमच्या सोबत असू शकतील आणि आम्ही सगळ्या माता पण आम्ही त्यावेळेला हजर राहू शकू. तेव्हा मुलं दंगामस्ती करतात की तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकतात? नाही, मुलं सर्व अगदी आवडीनं, त्यांना पण आता खूप आवडायला लागलं. सगळी मुलं, आमची मुलं आम्हाला विचारतात की मम्मी कधी जायचंय आपल्याला मीटिंगला, आम्हाला खूप आवडतं. आमचे पण मित्रमैत्रिणी आम्हाला तिथं भेटतात, एकमेकांच्या घरी आम्ही जातो. सर्वांनाच खूप आनंद मिळतो ह्यातून. बरोबर. अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हो, खूपच आवडतात आम्हाला आणि अगदी असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा यावेत आणि आम्हाला ह्याच्यामधून खूप छान मार्गदर्शन मिळतंय आणि ज्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्या आता माहिती व्हायला लागल्या. आमच्या ज्ञानामध्ये खूपच भर पडायला लागलेली आहे, त्यामुळे आम्हाला हे खूपच उपयुक्त असं वाटतं. कविताताई, अनिताताई, रंजनाताई, राजश्रीताई आणि विद्याताई, आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्या जणी सहभागी झालात. तुमचे छान छान अनुभव आम्हाला सगळ्यांना सांगितलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आम्ही पण सर्वजणी तुमचे आभार मानतो. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. देताना कुठेच निसर्ग आपला हात आखडता घेत नाही, उलट कधीतरी घेताना आपलीच ओंझळ कमी पडते. निसर्ग निर्मित अनेक विविध घटकांचा आपण उपयोग करतो आणि प्रगतशील जीवनाच्या दिशेने वाटचाल करतो.
पण कधीतरी थोडं थांबून आपणही निसर्गाला काहीतरी देणं लागतो याचा विचार करायला हवा आणि त्यासोबत कृती देखील. कोणत्याही प्राचीन संस्कृतीचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे प्रत्येक प्राचीन संस्कृती निसर्गाच्या जवळ आणि निसर्गाला धरून व्यवस्थापन केलेली होती. आजही काळ बदलला म्हणून आपलं मूळ आपल्याला विसरता कामा नये. ओके देन, भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.